म्हणतात महाराज, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा, संतांची लक्षणं सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात, व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात. आणि या 3ही चरणामध्ये ज्या संतांचं वर्णन केलं, अशा संतांची सेवा केली म्हणजे पांडुरंगाला पोहोच होते हा अनुभव सांगतात. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या पाथरवाडी नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी इंदुबाई बालाजी खंदाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपूर्ण खंदाडे परिवार, आदरणीय श्री बालाजीराव खंदाडे, त्याचबरोबर त्यांचे 3ही चिरंजीव आदरणीय शरदजी आणि त्यांचे बंधू या सर्वांनी या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीने केलं. आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त असणारी ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल अभंग संतपर प्रकरणातला आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अंतःकरणातल्या संतांविषयीच्या भावना या अभंगातून प्रगट करतात.
तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करत असताना कधीकधी तुकाराम महाराज भगवंताविषयीच्या भावना प्रगट करत असलेले दिसून येतात. कधी तुकाराम महाराज सद्गुरूंविषयीच्या भावना प्रगट करत असलेले दिसून येतात. कधी तुकाराम महाराज संतांच्या विषयीच्या भावना प्रगट करत असलेले दिसून येतात. तर कधी कधी तुकाराम महाराज स्वतःविषयीच्याच भावना प्रगट करत असलेले दिसून येतात. याचा अर्थ काय? भगवतविषयक अनुभव, संतविषयक अनुभव, सद्गुरूविषयक अनुभव आणि स्वविषयक अनुभव अशा विविध अनुभवांचं संकलन म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांची गाथा. विठ्ठल कारण प्रत्येक अभंगाला तुकाराम महाराजांच्या अनुभवाचं एक अधिष्ठान लाभलेलं आहे. कोणताही अभंग जरी तुकोबरायांचा आपण गाथ्यातला घेतला तरी त्या अभंगाला जी प्रासादिकपणा आलेला आहे त्याचं कारणच असं आहे की तुकाराम महाराजांचं बोलणं हे आलेली अनुभूती शब्दाच्या माध्यमातून प्रगट करणं अशा पद्धतीची अनुभूती आहे. जरा आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर एरवी अनुभव सांगता येत नाही असं वेदांतशास्त्राचं मत आहे. वेदांतशास्त्राने आम्हाला असं सांगितलं अनुभव सांगता येत नाही. त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण असं दिलं की एखाद्याला साखर खायला दिली आणि साखर खाल्ल्यानंतर त्याला विचारलं साखर कशी लागते, तो काय म्हणेल गोड. साखर खायला दिली, त्याला विचारलं साखर कशी आहे, तो म्हणेल गोड. आपण पुढला प्रश्न विचारला गोड म्हणजे नेमकी कशी, ते काय सांगणार आहे, तो म्हणेल साखर खाल्ल्याशिवाय कळणार नाही गोड म्हणजे कशी. याचा अर्थ गोडीचा अनुभव घेता येतो पण ती गोडी शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाही. यालाच आपल्याकडे नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र सांगितलंय पहा. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम मुकास्वादनवत. मुक्या माणसाला साखर खायला मुकास्वादनवत असा दृष्टांत दिला. मुक्या माणसाला साखर खायला दिल्यानंतर जसं त्याला ही साखर कशी आहे किंवा आलेली गोडीची अनुभव हे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही तसं परमतत्वाच्या संबंधाने आलेले अनुभव हे घेता येतात पण शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाहीत. विठ्ठल असं जरी वेदांतशास्त्राने मत दिलेलं असलं तरी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगाच्या पाठीमागे आपल्याला अनेक अभंगाच्या म्हणण्यापेक्षा सर्वच अभंगाच्या पाठीमागं जे अधिष्ठान लाभलेलं आहे ते अनुभवाचं लाभलेलं आहे. तुकाराम महाराज या अभंगातून संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करतात. त्यांच्या दृष्टीने संत कसे आहेत ही एक आलेख तुकाराम महाराजांनी आपल्या समोर या अभंगातून मांडलाय असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना संतांविषयी बोलावं तरी का लागलं. संत या हा विषय घेऊन तुकाराम महाराजांना समाजाच्या समोर यावं तरी का लागलं. जरा आणखीन थोडं पुढं बोलतो. अनभिज्ञ असलेले विषय घेऊन समाजाच्या समोर जाणं ठीक आहे. माहीतच असलेले विषय घेऊन समाजाच्या समोर जाणं याला काही विद्वत्ता म्हणायचं का, याला काही वक्तृत्व म्हणायचं का. अरे वक्त्याने काय सांगावं, जे अनभिज्ञ आहे ते समाजाच्या समोर मांडावं. ज्याचं ज्ञान समाजाला होणं अपेक्षित आहे ते समाजाच्या समोर मांडावं. मग संत या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर संत या शब्दाची लक्षणं किंवा संत या शब्दाबद्दलचा विशेष विचार तुकाराम महाराजांना समाजाच्या समोर का मांडावा लागला. मी एक आपल्याला साधं उत्तर देऊन पुढे जातो. ऐका, कधी कधी प्रश्न असा पडतो, तुम्ही सगळी जाणती आणि अगदी व्यावहारिक असलेली माणसं आहात. आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं याला काय म्हणायचं किंवा नेमकं हे कसं आहे असं विचारलं जातं. मला सांगा हा प्रश्न तरी कधी पडतो. बऱ्याचदा आपल्या ताटामध्ये जर अनेक पदार्थ आलेले असतील, एक उदाहरण देतो व्यवहारातलं, अनेक पदार्थ आपल्या ताटामध्ये आलेले असतील आणि त्याच्यामधला एखादा पदार्थ आम्हाला लक्षात नाही आला तर आपण त्या वाढणाऱ्याला किंवा त्या यजमानाला विचारतो याला काय म्हणायचं, या पदार्थाला काय म्हणायचं असं विचारतो. आणि दुसरा प्रश्न विचारतो हे चवीला कसं आहे असं विचारतो. म्हणजे अनभिज्ञ पदार्थाची अनुभूती किंवा अनभिज्ञ पदार्थाचं ज्ञान करून घ्यावं ही जिज्ञासा कधी निर्माण होते, तो पदार्थ अनभिज्ञ आहे हे कळाल्यानंतर. थोडक्यात काय वेदांतांनी असं चिंतन केलंय, अज्ञानाचं तरी कमीत कमी ज्ञान असावं. कळालं का पहा, अज्ञानाचं तरी कमीत कमी ज्ञान असावं. नाही कळालं तर अगदी सोप्या भाषेत सांगू, आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळावं. विठ्ठल वेदांतामध्ये
अज्ञानाचं ज्ञान म्हटलं जातं. जुनी साहित्यिक मंडळी एक गमतीने वाक्य सांगायचे. ते असं म्हणायचे, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काहीच काम नाही इकडं म्हणायचे. कमीत कमी आपल्याला कळत नाही एवढं कळालं म्हणजे काय कळून घ्यायचं असतं हे कळत असतं. थोडक्यात अज्ञान, त्या अज्ञानाचं असलेलं ज्ञान हे ज्ञानाकडे आपल्याला घेऊन जात असतं किंवा ज्ञानाची जिज्ञासा निर्माण करत असतं. हा एक व्यवहारातला सर्वसामान्य नियम आपल्या समोर मांडता येण्यासारखा आहे. मी का सांगायला लागलो, संत या शब्दाचा विचार आपल्याला करायचा झाला तर नेमकं संत या शब्दाचा विचार तुकाराम महाराजांना समाजाच्या समोर मांडावा का लागला, महाराजांच्या शब्दात उत्तर देऊन पुढं जातो. आपण सगळे गाथ्याचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. महाराजांचंच एक प्रमाण किंवा महाराजांचंच एक चिंतन असं आहे, पोटासाठी संत झाले कलित बहुत. हा महाराजांचं प्रमाण झालं. जरा व्यवहारातला नियम सांगू. व्यवहारातला नियम असा सांगितला जातो, संख्या अधिक झाली की खरं काय खोटं काय ही निवडायची वेळ येते. विठ्ठल आलं का लक्षात? बघा, अधिक संख्या झाली की मग गुन्हा. मला सांगा, मी आपल्याला त्याच्यापेक्षाही सोपं बोलतो. गुणात्मकता शोधायची कधी? संख्यात्मकता असेल तर, संख्येची विपुलता असेल तर गुणात्मकता शोधावी लागते. जर संख्या अगदी कमी असेल तर गुणात्मकता शोधायची गरज पडत नाही. त्याच्याकरता संख्यात्मक असेल तर मग गुणात्मकतेचा विचार आपल्याला करावा लागतो. मी आपल्याला याच्याकरता साधं सोपं उदाहरण देऊन पुढं जातो. असं असतं महाराज की आपण आपलं जे मांडायचं आहे ते नेमकं मांडायचं कुणाजवळ, की त्याच्या आपण जर विचार केला, श्रोता शोधायचा कधी? ऐका, श्रोता शोधायचा कधी? भरपूर लोक असतील तर श्रोता शोधावा लागतो. काही काही लोक म्हणतात, अहो प्रचंड गर्दी होती, आम्हाला विचारावं लागतं ऐकणारी किती होती, असं विचारावं लागतं. प्रचंड गर्दी होती तेव्हा काय विचारावं लागतं? ऐकणारी किती होती. अगदीच गर्दी कमी असेल तर ऐकणारी किती होती म्हणायचा विषयच येत नाही, कारण समोर बसलेली सगळी ऐकणारीच असतात. विठ्ठल असो. मी हे का सांगायला लागलो, कारण अलीकडल्या काळामध्ये समाजामध्ये संत शब्द घेऊन फिरणारे पुष्कळ आहेत आणि म्हणून संत शब्दाचं यथार्थ लक्षण सांगावं असं महाराजांना वाटायला लागलं. आपण सगळी कीर्तनकार मंडळी आहात किंवा अनेकदा कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. नेहमीचा एक सुभाषित सांगून पुढे जातो, काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक. हा आपल्याला सुभाषितकारांनी काय सांगितलं, कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला जरी सारखे असले तरी दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. काक कृष्ण पिक कृष्ण मान्य आहे, पण वसंत ऋतू समये प्राप्ते, वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कावळा कावळाच आहे आणि कोकिळा कोकिळाच आहे. वसंत ऋतू आल्यानंतर जी कोकिळा आहे ती कोकिळाच आहे आणि वसंत ऋतू आल्यानंतर जे कावळा आहे तो कावळाच आहे. याचा अर्थ कावळा आणि कोकिळा याचा फरक कळायचा असेल तर वसंत ऋतू प्रगट व्हावा लागेल, त्याच्याशिवाय फरक कळणार नाही. थोडक्यात काय, जरी सगळं दिसत सारखं असलं तरी त्याच्यातलं नेमकं कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. मी व्यवहारातलं उदाहरण देतो, रामायणाच्या माध्यमातून उदाहरण देतो. अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातलं पाठातलं नेहमीचं उदाहरण आहे. मग आपण रामायण ऐकणारी जाणती मंडळी आहात. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे, लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रावण. सगळ्याला माहिती आहे. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रावण. दिसत कोण होता? साधू. बरोबर आहे. कोण? रावण. आणि दिसतोय कोण? साधू. मी आणखीन एकदा विचारतो, आहे कोण? घाबरू नका, मोकळ्या मनाने उत्तर द्या. मेलाय. रावण मेलाय आणि जोपर्यंत कीर्तन आहे तोपर्यंत येणार नाही याची गॅरंटी मी देतो. नंतरचं मला माहीत नाही पण मी देतो, तुम्ही घाबरू नका. मी पुन्हा पुन्हा विचारतो, म्हणजे लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला आहे कोण? रावण. आणि दिसतो कोण? साधू. मी हे तीनदा का म्हणायला लागलो? अलीकडल्या काळात सुद्धा आहेत रावण पण दिसायला लागले साधू म्हणून बोलायला लागलो, बाकी काही नाही. अलीकडल्या काळामध्ये सुद्धा साधू म्हणायचं कुणाला हा मोठा प्रश्नच आहे. विठ्ठल. आणि म्हणून साधुत्वाचं काहीतरी लक्षण, संतत्वाचं काहीतरी लक्षण समोर आलं पाहिजे. ऐका, मी नादभागवतातले काही शब्द सांगून पुढे जातो. असा आहे, आपण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 या ठिकाणी आहे
आदरणीय पूज्य श्री महाराजांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात. अगदी शेवटी एकादश स्कंदामध्ये शुकाचार्यांनी जे काही भागवताचं चिंतन केलेलं आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे उद्धवाला उपदेश केला आहे त्याच्यामध्ये संत या शब्दाचा विचार करत असताना 8 पद्धतीने विचार केलेला आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शन निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रह अशा 8 लक्षणाचा विचार केला. निरपेक्षता, मच्चित्तता, प्रशांतता, समदर्शनता, निर्ममता, निरअहंकारता, निर्द्वंद्वता आणि निष्परिग्रहता अशा 8 लक्षणांचा विचार केला. आता सगळ्यांचा विस्तार करणे इतकी जरी वेळ आपल्याकडे नसली तरी एका वाक्यात उत्तरं देऊन पुढे जातो. निरपेक्ष संत कसे आहेत तेव्हा नाथ भागवत आम्हाला सांगतं ते निरपेक्ष आहेत. म्हणजे काय? नाथराय आम्हाला काय सांगतात ऐका. प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. निरपेक्ष शब्दाची एवढी गोड व्याख्या अन्य कुठेही आपल्याला सापडणार नाही. नाथराय असं सांगतात प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे ज्यांचं चित्त पोहोचलेलं असतं त्यालाच खऱ्या अर्थाने निरपेक्षता म्हणा. प्राप्त झालं काय आणि अप्राप्त झालं काय याची कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला बाधा करत नाही अशी स्थिती ज्यांच्या चित्ताची झालेली आहे या नाव निरपेक्षता. विठ्ठल महाराज म्हणतात आता काहीही इच्छा राहिलीच नाही ही निरपेक्षता. काम नाही 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 झालो पाहिर कामा झालो आवाज द्या. पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा काम नाही काम नाही झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा काम नाही काम नाही झालं पाहिर कामा झालं पाहिर कामा झालं पाहिर कामा. काम नाही झालो पायी रिकामा. आता याचा अर्थ कोणत्याही पद्धतीची इच्छा राहिली नाही, काम राहिला नाही. 2 पद्धतीने वापरलं. आता याचं पुष्कळ चिंतन आहे. ऐहिक पदार्थाची तर इच्छा राहिलीच नाही. जरा पुढं बोलू. पारमार्थिक पदार्थाची सुद्धा इच्छा राहिली नाही. आता ऐका माझं बोलणं. ऐहिक तर राहिलंच नाही पण पारमार्थिक सुद्धा आता इच्छा राहिली नाही. याचा अर्थ काय? या ऐहिक आणि पारमार्थिक या दोनही इच्छेच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. आता याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. आपल्याला नारद भक्ती सूत्रामध्ये नेहमीचं सूत्र आहे पहा. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टे न उत्साही भवति यल्लब्धुः पुमान् सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. तृप्त हा जो शब्द वापरला जातो का नाही, हा तृप्त शब्द ऐहिक वस्तूच्या प्राप्तीने तर येत नाहीच नाही, पण जरा पुढं बोलतो पारमार्थिक वस्तूच्याही प्राप्तीने येत नाही. उलट पारमार्थिक वस्तूची सुद्धा इच्छा जिथं संपून जाते त्याच्यानंतर जी स्थिती सुरू होते त्याच्या नाव आहे तृप्ती. विठ्ठल याला वेदांतामध्ये निरंकुशा तृप्ती असं म्हटलं जातं. निरंकुशा तृप्ती. आणि या स्थितीमध्ये जे आहेत ना त्यांना संत म्हणा. संत शब्दाचा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. म्हणजे प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे, थोडं आणखीन सोप्या शब्दात बोलायचं झालं तर सुखदुःखाच्या पलीकडे जे पोहोचलेले आहेत ना ते संत आहेत. महाराज सांगतात आता आम्हाला त्याचं काही वाटत नाही. ज्या चित्ताला हा स्पर्श व्हायचा आहे ते चित्त आता चित्त राहिलं नाही. चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. एक विचार. थोडं पुढचा ऐका आता विचार. दुसरा विचार सांगितलाय मच्चित्तता. मच्चित्तता कशाला म्हणायचं? नाद भागवत सांगतो माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त त्यासीच मोरी जे मदभक्त तेची संत सज्जन. भगवान स्वतः उद्धवाला सांगतात, उद्धवा माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, माझ्या स्वरूपामध्ये ज्याचं चित्त भजनाने युक्त अशा पद्धतीने जडलेलं आहे
त्यालाच मच्चित म्हणा. हा झाला मच्चित या शब्दाचा अर्थ. संत कसे आहेत? या मच्चित या प्रकारातले आहेत. निरपेक्षता, मच्चित्तता. आता तिसरा शब्द बोलतो, प्रशांतता. नाथ भागवतातलीच ओवी देतो. नाथरायांनी असं सांगितलंय, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. तुम्ही ओवीकडे बघितलं तरी अर्थ लगेच कळून जाईल. मित्र अनेक वेळेला सांगत असतो, एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी सार्थ वाचण्याची गरज आहे, पण नाथ भागवत सार्थ वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. इतक्या सहज ओव्या नाथरायांनी मांडलेल्या आहेत. किती सहज अर्थ सांगितला पहा. जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर. प्राण जाईपर्यंत जरी अपकार केला तरी हा दुष्ट आहे असं जे म्हणत नाहीत, या नाव प्रशांता. यालाच प्रशांतता म्हटलं जातं. सांगू आपल्याला सगळ्यांनाच माहीत असलेली चरित्र आहेत, वेळ घेण्याची खरं तर गरज नाही आहे. पण आपल्याकडे जुन्या काळापासून आपण ऐकत आलो. नाथराय निघाले, यवन अंगावरी थुंकिला प्रसाद देऊनी मुक्त केला. तो थुंकला म्हणे तरी नाथराय त्याच्यावर रागवत नाही. आमचे वडील एक उदाहरण देत असतात, म्हणजे बोलता बोलता बोलत असतात. समजा आपण रस्त्याने निघालो आणि एखादा पान खाऊन थुंकला, आपल्या अंगावर नाही, बाजूला थुंकला, तर आपण लगेच भांडायला उठतो त्याला. तो म्हणतो का रे? तो म्हणतो तुम्ही पान खाऊन थुंकला ना. अरे तुझ्या अंगावर थुंकलो का? नाही, अंगावर थुंकला नाही, पण अंगावर आलं असतं तर म्हणून भांडायला. कळालं का? पहा, म्हणजे आपण किती भविष्यवाले आहेत. म्हणजे लक्षात आलं का? बघा, म्हणजे आपला जो राग आहे, आणखीन घटना घडायच्या अगोदर ज्यांना राग निर्माण होतो त्याचं नाव माणूस. विठ्ठल प्रशांतता म्हणा, याला प्रशांतता असं सांगतात. की एकाने नाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली, शिव्या द्यायला लागला म्हणे. भरपूर शिव्या दिल्या. शेवटी तो शिव्या देणारा कंटाळून गेला. जरा पुढे बोलू, त्याच्याकडल्या सगळ्या शिव्या संपल्या, त्यानं मागून घेतल्या. मिळतात आता व्हॉट्सअपला ग्रुप आहेत स्वतंत्र पद्धतीने. सध्याच्या काळात तर बरेच ग्रुप निर्माण झालेले आहेत. मग त्यांनी भरपूर दिल्या. शेवटी शिव्या देऊन देऊन कंटाळला आणि तो शेवटी नाथ महाराजांना म्हणायला लागला, अहो नाथ महाराज, मी एवढ्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एक तरी मला शिवी माघारी द्या. मी एवढ्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एक तरी मला माघारी द्या. एकनाथ महाराजांनी काय उत्तर दिलं ऐका. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघ, तू आत्तापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या? कळालं का? पहा, तू दिलं म्हणतो, पण तू दिलेलं मी घेतलं नाही ना. मी घेतलं असतं तर तुला द्यावं लागेल. तो म्हटलं, हो मी तुम्हाला दिलं. तुम्हाला दिल्या म्हणजे कोणाला? आता पुढचं ऐका. तुम्हाला शिव्या दिल्या म्हणजे कोणाला दिल्या? माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? जर देहाला म्हणत असतील तर उलट मला सहकार्य झालं, कारण मी या देहाची निंदा करतो, तू या देहाची निंदा करायला लागला, तुझं सहकार्य झालं. आणि जर आत्म्याला दिला म्हणत असशील तर तुझा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःलाच देऊन घेतल्यासारखे आहेत. विठ्ठल काय म्हटलं जातं? प्रशांतता. काय काय झालं बघा आतापर्यंत. निरपेक्षता, मच्चित्तता, प्रशांतता. पुढचं सांगतो, समदर्शनता. मी आपल्याला ओवी देतो नाथरायांची. जग पाहता दिसे विषम, परे विषमे देखे समब्रह्म, तेची समदर्शी परम. हा गुण निरुपम पै चौथा. जगामध्ये सगळीकडे विषमता आहे, पण या विषमतेच्या ठिकाणी सुद्धा जो समब्रह्म पाहतो याला समदर्शन म्हटलं जातं. आता याच्याकरता पुष्कळ कथा आहेत, पण मला वेळ घेत बसायचं नाहीये. सगळीकडे विषमता असून सुद्धा विषमतेच्या ठिकाणी समब्रह्म पाहणं. आता आपण सगळी कीर्तनकार मंडळी आहात. आपण रोज सांगतो, ज्ञानोबारायांचं नामदेवांचं चरित्र सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. रेड्यामध्ये देव पाहिला, नामदेवांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला, नाथरायांनी गाढवामध्ये देव पाहिला. बरोबर आहे. अशी कित्येक, मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी महाराजांनी सापामध्ये देव पाहिला. अशी कैक उदाहरणं आपल्यासमोर डोळ्यासमोर येण्यासारखी आहेत. रोज नामदेवांच्या काही अभंगाचा विचार करताना आपण सांगतो, ऐका पंढरीचे महिमान, राऊळती तुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. मला कधी कधी नामदेवांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. नामदेव सांगतात, तेथील तृण म्हणजे गवत आणि पाषाण म्हणजे दगड तेही देव जाणावे. नामदेवांनी माणूस शब्द का घातला नाही कोणास ठाऊक, मला कळत नाहीये. पण तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आपण कैमुतिक न्यायाने अर्थ लावायचा. अहो, तृण आणि पाषाण म्हणजे माणूस तर आहेच आहे. विठ्ठल अशी स्थिती ज्यांच्याकडे त्याला समदर्शन म्हणा. थोडं पुढं चला. निर्ममता, निरअहंकारता.
निरद्वंद्वता आणि निष्परिग्रहता, जिथं ममत्व राहिलं नाही, निर्ममता. आता महाराज सांगतात काही ममत्व राहिलं नाही आणि निरअहंकारता, काही अहंकारही राहिला नाही. सांगू आपल्याला, जोपर्यंत अहम आणि मम या दोन गोष्टी आहेत तोपर्यंत परमार्थाचा प्रतिबंध हा ठरलेलाच आहे. मी जरा आणखीन पुढं बोलतो. बाह्य प्रतिबंध एखाद्या वेळेस निवृत्त करणं सोपं आहे, पण अंतरप्रतिबंध निवृत्त करणं फार कठीण आहे. आणि हा अंतरप्रतिबंध ज्याचा आहे त्या दोन गोष्टी आहेत, एक अहम आणि दुसरं मम. वेदांतांनी सुद्धा अहम अध्यास आणि मम अध्यास अशा पद्धतीचे शब्द वापरले. मी आपल्या ऐकण्यातली प्रमाण देतो म्हणजे कळेल. महाराजांचीच भाषा आहे. खरं तर जोपर्यंत मी या परमार्थामध्ये होतो खरं, पण या प्रपंचामध्ये आल्यानंतर या प्रपंचाने माझ्या ठिकाणी जे निर्माण केलं ते काय निर्माण केलं. महाराजांचे शब्द आहेत, तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओकटे आहे देवा, येणे मज भोग विल्या खाणी, येणे मज भोग विल्या खाणी, येणे मज भोग विल्या खाणी, येणे मज भोग विल्या खाणी. नसता छंद लाविला मनी, नसता छंद लाविला मनी, नसता छंद लाविला मनी, नसता छंद लाविला मनी. आलो मी माझे भ्रमणी, आलो मी माझे भ्रमणी, मातलो मी माझे भ्रमणे, मातलो मी माझे भ्रमणे. झाले बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, 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 शस्त्र हे निर्वाणीचा बाण. येणे मज भोग विल्या खाणी, येणे मज भोग विल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, नसता छंद लाविला मनी. माजलो मी माझे भ्रमणी, माजलो मी माझे भ्रमणी. झाली बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना, झाली बोळणी विटंबना. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. महाराज सांगतात, माजलो मी माझे भ्रमणी, मी आणि माझं याच्यामध्ये अडकून गेला. गंमत अशी आहे महाराज, मी आणि माझं या दोन गोष्टी अशा गमतीच्या आहेत. प्रतिबंध जो ठरतो तो याचाच ठरतो. मी अनेक वेळेला सांगत असतो, काही काही वेळेला कीर्तन झाल्यानंतर लोक आम्हाला घरी घेऊन जायची घाई करतात. चला महाराज घरी चला, घरी चला, कुठून तरी ओळख काढतात, कुठून तरी फोन करायला लावतात. आता आमच्याकडे सुद्धा वशिल्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. काय आता ते मोठ्या लोकांकडेच असं नाही, आमच्याकडेही सुरू झालं. कुठून तरी कुठून, अहो ते आमचे पाहुणे आहेत, अमुक आहे, तुम्ही घरी जाऊन या, आग्रह करतात. आता खरं तर कीर्तन झाल्यानंतर घाई असते, पुढं प्रवास असतो, पण यांचा आग्रह असतो, नाही नाही घरी चला. आता नाहीला जातो, आम्ही जातो घरी. घरी गेल्यानंतर गप्प बसत नाहीत, त्यांचं ते 2-3 मजली घर फिरवतात रात्री 12 वाजता. आता चहा प्यायचा असतो, पुढचं सांगत नाही काय असतं ते. हे इथं ह्याचं रेकॉर्डिंग चाललंय, हे ते परत यूट्यूबला टाकतंय आणि तेवढंच कट करतात आणि महाराज असे बोलले म्हणून आमच्या मागं भुंगे लागतात. असं होतं ते. तसं नामदेवचं यूट्यूब चॅनल चांगलं आहे, काही हरकत नाही. नाहीतर काही काही यूट्यूब चॅनल फार अवघड झालेत आता. ते काही काही थंबनेल तर इतके विचित्र आहेत. मी परवाच आरू महाराजांशी बोलत होतो, काही काही ठिकाणी थंबनेल, मी एका थंबनेल पाहिलं, तडका कीर्तन. अरे हे कुठं असतं वय असलं, तडका कीर्तन म्हणे. काय आहे, कसं वेड्यासारखं हे. महाराजांच्याच एका चालीला एकाने थंबनेल टाकलाय, भयानक चाल, महाराजांची चाल. काय म्हणजे वेड्यासारखं असं विचित्र. माझ्या एका कीर्तनाला एकाने थंबनेल टाकलं, पोट दुखेपर्यंत हसण्याचं कीर्तन आमचं.
आता पोट सुटेपर्यंत मान्य आहे, पण पोट दुखेपर्यंत कसं काय हे ठीक आहे ना, कुठं तरी काही पण कशाची थंबनेल टाकतात वेड्यासारखे असे थंबनेल नाही चालत असं महाराज. असं जाऊ द्या. घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्यानंतर आम्ही निघालो. त्याचं ते 2 मजली घर, सगळं घर ते पाहायला लागलो. ते दोघं भाऊ होते. ऐका, मला सांगायचं आहे, ते दोघं भाऊ होते, सगळं दाखवत होते. थोरला सगळं दाखवत होता आणि सगळं दाखवून झाल्यानंतर हे गामुक घर आहे, ते तमुक घर आहे, हे असं आहे तसं आहे, धाकटाबरोबरच होता. थोरला सगळं दाखवत होता आणि सगळं झाल्यानंतर त्या थोरल्यानी सांगितलं, महाराज हे सगळं माझं आहे बरं का, माझा मुद्दा इथं आहे. आता हे सगळं माझं आहे, मी कमवलं, मी जर कष्ट केले नसते तर आम्हाला रस्त्यावर राहावं लागलं असतं, हे सगळं माझं आहे. तुम्हाला एक गंमत सांगू, आत्तापर्यंत धाकटा एक शब्द बोलला नाही, काही बोलला नव्हता. पण थोरल्यानी जेव्हा सांगितलं हे सगळं माझं आहे, तेव्हा धाकट्याने हळूच माझ्या कानात सांगितलं, महाराज आमचं ठरलंय, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, म्हणजे मुद्दा कुठे येतो, माणसाच्या मनामध्ये विकाराची निर्मिती होते कुठून. सांगू आणखीन एक उदाहरण, साधं उदाहरण देतो. मला सांगा, मी असा हातावर 0 काढला, 0, काही भांडणं आहेत का याच्यात? याच्यात आता इथं आपल्या पाथरवाडी आणि परिसरातली अनेक मंडळी आलेली आहेत. कोणी इथं म्हणेल का अर्धा 0 मला अर्धा तुम्हाला, असं कोणी म्हणेल नाही. मी एक काम करतो, त्या 0च्या पुढे 1 लावतो. किती संख्या झाली? 10. या 10 मध्ये मात्र भांडणं आहेत, 5 माझे 5 तुझे. याचा अर्थ काय? आकारामध्ये भांडणं आहेत, निराकारामध्ये भांडणं नाहीत. तत्वज्ञानाचा सिद्धांत किती गोड आहे पहा. जिथं जिथं आकाराचा विचार येतो तिथं तिथं भांडणं आहेत. जरा पुढं बोलतो, जिथं जिथं आकार आणि अवयवाच्या संबंधाने शब्दांचा विचार येतो तिथे तिथं भांडणं आहेत. आणि जिथं निशब्द होता येतं तिथे तिथं शांतता आहे. विठ्ठल 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 मला थोडं अवांतर वाचनाची सवय आहे, आरू महाराजांना माहिती आहे. मला ते एक शेक्सपियरचं एक वाक्य आहे. आता खरं तर ते मोठ्या उंचीचं वाक्य आहे, पण सांगून जातो. त्याने फार गमतीचं वाक्य लिहिलं आहे. शेक्सपियर असं एका ठिकाणी म्हणतो, तो म्हणतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. पुढलं वाक्य आहे का, त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाहीत म्हणून माझाच विजय आहे. विठ्ठल आकार द्वंद्व निर्माण करतं, शब्द द्वंद्व निर्माण करतं. अमृतानुभवातली ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू पर्यायी संबंधू नाही येते. असं निशब्द स्थिती जी आहे ती निर्गुणाची, निराकाराची, निरवयवाची आहे. आणि या स्थितीपर्यंत जाण्याकरिता काय लागतं? निरअहंकार आणि निर्मम व्हावं लागतं. महाराज सांगतात, संत कसे आहेत? निर्ममता. संत कसे आहेत? निरअहंकारता. पुढं सांगतात निष्परिग्रहता. आता कोणताही परिग्रह त्यांच्याकडे राहिलेला नाही. हा परिग्रह न राहणं, मी याच्याकरता ऐकण्यातलं एक प्रमाण देऊन पुढं जातो. महाराजांचे शब्द असे आहेत, सत्यवादी करी संसार सख पण अलिप्त कमळ जळी जैसे. अशा पद्धतीची जी स्थिती आहे याला निष्परिग्रह म्हणा. आणि अशा अनेक लक्षणांनी जे युक्त आहेत ते संत आहेत. आणि अशा संतांचा विचार ज्यावेळेस जगाच्या समोर नाथरायांनी मांडला त्यावेळेस एक मनुष्य तुकोबारायांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज संत कसे आहेत असं जेव्हा विचारलं तेव्हा नाथरायांनी आम्हाला अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं सांगितली. याच लक्षणांनी युक्त संत आहेत, पण हे संत व्यवहाराच्या दृष्टीने शोधायचे कसे? या संतांचं नेमकं महत् कार्य तरी नेमकं काय आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय, तू नाथरायांचं वाङ्मय अभ्यासलं परंतु बहुतेक ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला नाही काय की. तो म्हटलं काय आहे? अरे ज्ञानोबारायांनी आम्हाला इतकं गोड सांगितलं, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. किंवा संतांकडे का चला, मी दुसरी कोवी देतो, हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेवसावे म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. या सगळ्या ओव्यांचा दाखला देत असताना एकच लक्षात येतं, स्वतःच्या ठिकाणी आत्मस्वरूपाची प्रचिती करून घ्यायची असेल
तर आम्हाला संतांकडे जावं लागेल. याचाच धागा पकडून त्यांनी विचारलं, महाराज आत्मज्ञानाची प्राप्ती संतांकडेच होईल? म्हटले हो, तिथंच होईल. कशावरून? त्याचं कारण आहे. म्हटले मुळात संत या शब्दाचा अर्थच असा आहे, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपडी. ज्ञानोबांनी केलेलं चिंतन पहा. आत्मज्ञानाने जे युक्त आहेत तेच केवळ संत आहेत. जरा पुढं बोलायचं झालं तर या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. हे जसं गीता आम्हाला सांगते तसं या ज्ञानाने युक्त असलेले संत हेच जगातले एक पवित्र आहेत. म्हणून आत्तापर्यंत सांगितलेली सगळी लक्षणं एकाच शब्दामध्ये तुकोबारायांनी मांडली, ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोवडी सोवडी पवित्र सोवडी सोवडी पवित्र सोवडी सोवडी पवित्र सोवडी सोवडी तिचं एका भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी ज्यांचा वडता देव देव ज्यांचा वडता देव देव ज्यांचा वडता देव देव पवित्र सोवडी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी हे पवित्र सोवडी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी. पवित्र सोवडी एकतीचं भूमंडळी. महाराजांनी ही सगळी लक्षणं एका प्रमाणामध्ये आणून दाखविली. महाराज सांगतात, अरे बाबा संत कसे आहेत? पवित्र आहेत, सोवळी आहेत, एकतीचं भूमंडळी आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द पवित्र. हे पवित्र म्हणायचं कशाला? पवित्र पवित्र शब्दाचा अर्थ काय? जरा गमतीने बोलू. माणसं अशी गमतीची आहेत महाराज, आंघोळ केली की झालो पवित्र म्हणतात. आंघोळ केली की झालो पवित्र. आता काही आलेले अनुभव फक्त सांगतो. आपल्याकडे फार नाही महाराज. आपण महाराज ज्या भागातून आहेत, विदर्भामधली भजनाची पद्धत किंवा विदर्भातला परमार्थाची पद्धत फार अलौकिक आहे. मी जवळजवळ 8 दिवस महाराजांच्या बरोबर आत्ता अकोले भागामध्ये होतो. पण आपल्याकडे काही काही भागामध्ये त्यात आमच्याकडे पंढरपूर किंवा बार्शी भागात तर फार विचित्र. एकदा मी फडावरच्या गावाला एकदा होतो, 8 दिवस होतो. आता पूर्वी काही फार कीर्तनाची धावपळ नसायची, 8-8 दिवस राहणं व्हायचं. मग ते रोज भजन आपल्याकडे पंचपदी असते, मारुतीच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात. मग रोज भजनाला 10-12 भजनी यायचे. एके दिवशी एक भजनी आलाच नाही, एक भजनी आली नाही. मी आपलं दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं, मी म्हटलं अहो काल कसं काय आलं नाही तुम्ही? ते नाही नाही आलो नाही. मी म्हणलं मी तेच विचारतोय का आला नाही? नाही 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 आलो नाही. अहो मी म्हणलं तेच विचारतोय का आला नाही? ते म्हणले काही नाही, काल मंगळवार होता. मला कळे ना. मी म्हटलं मंगळवारी भजन करून असं कुठं सांगितलं? नाही त्यामुळंच आलो नाही. मला बऱ्याच वेळाने कळालं की हे मंगळवारी गेलं कुठं होतं. कळालं का? आता लक्षात आलं बघा. म्हणून मी म्हटलं तुमच्याकडलं फार चांगलं आहे. मग मी गप्प बसावं का नाही? मी त्यांना विचारलं मग तुम्ही आज बुधवारी कसं काय आलात? ते म्हटले आंघोळ करून. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, याला काही पवित्र म्हणायचं का? आज असं कुठं होत असतं का? अशी बाह्य शुद्धीला पवित्र म्हणता येणार नाही. याचा अर्थ पवित्र हा शब्द याहीपेक्षा काहीतरी वेगळा आहे. विठ्ठल 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 आता काय पवित्र शब्द आहे सांगतो. मला जो काही विचार पवित्र शब्दाचा सुचतोय तेवढा बोलून पुढे जातो. आमचे गुरुविभू पाठामध्ये असताना सांगायचे, कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र, असा 6 पद्धतीचा विचार केला. ऐका, एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जातो. कालतः पवित्र कशाला म्हणायचं? काही कालामध्ये पवित्र आहे आणि काही कालामध्ये पवित्र नाही, याला कालतः पवित्र म्हणा. गाय जिवंत असेपर्यंत पवित्र आहे.
आपली भारतीयांची श्रद्धा अशी आहे, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, ही आपली श्रद्धा आहे. गायीच्या ठिकाणी ही असणारी श्रद्धा कुठपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत याला म्हणा कालतः पवित्र. नंतर राहत नाही ती श्रद्धा. दुसरा मुद्दा सांगतो, देशतः पवित्र. ज्या देशामध्ये पवित्र नद्यांचा प्रवाह आहे, ज्या देशामध्ये पवित्र संतांचा अवतार आहे आणि ज्या देशामध्ये पवित्र ऋषींची तपश्चर्या आहे याला म्हणा देशतः पवित्र. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते याला म्हणा देशतः पवित्र. किती गोष्टी झाल्या? 2. एक कालतः, दुसरी देशतः. आता तिसरं सांगतो कुलतः पवित्र. कुलतः पवित्र म्हणजे काय? ऐका. संतांच्या कुळामध्ये एखाद्या व्यक्तीने जन्म घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे याला कुलतः पवित्र म्हणा. कळलं का? पहा, एखाद्या, मी अनेक वेळेला सांगत असतो, ज्यावेळेस एखादा मनुष्य आमच्या पाया पडतो किंवा आम्हाला नमस्कार करतो, तो नमस्कार आम्हाला नसतो, आम्ही ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेला असतो. फक्त हे आम्हाला नीट कळायला पाहिजे, एवढंच आहे. आम्हाला कळायला पाहिजे हे पाया पडणं आम्हाला नाही आहे. आम्ही ज्या परंपरेत, लोक बोलतात खरं तर वयाने मोठी असलेली माणसं जेव्हा पाया पडतात आणि आम्ही जेव्हा अहो तुम्ही कसं काय, तुम्हाला नाही, तुम्ही ज्या परंपरेत जन्माला आला त्या परंपरेला हा नमस्कार आहे. ती भारतीयांची श्रद्धा आहे, याला कुलतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. कालतः, देशतः, कुलतः. आता पुढं ऐका, संस्कारतः पवित्र. सहवासाने येणारा जो पवित्रपणा आहे याला संस्कारतः पवित्र म्हणा. माझ्या कानावर थोडंफार चरित्र असं आहे, जगद्गुरू आद्य शंकराचार्य जेव्हा मंडन मिश्रांना भेटण्याकरता गेले, विचारलं मंडन मिश्रांचं घर कुठं आहे? त्यांनी सांगितलं, एकाने सांगितलं ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ते घर मंडन मिश्रांचं. आचार्यांनी सांगितलं, अहो अनेकांच्या घराच्या बाहेर 2 पोपट आहे, कसं ओळखायचं? त्या माणसाने सांगितलेलं उत्तर आहे का? त्यांनी सांगितलं, आचार्य, ज्या घराच्या बाहेरचे 2 पोपट हे स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्त्वज्ञानाची चर्चा करतात ते घर मंडन मिश्रांचं आहे. सांगू नीट, मंडन मिश्रांच्या दारातला पोपटसुद्धा तत्त्वज्ञानाची चर्चा करतो. आपल्या दारातला पोपट यात काही संशय, एवढंच बोलतो, बाकी काही नाही. आता त्या गोष्टी झाल्या, उदाहरणं जुनी झाली, महाराजांना माहिती आहे, जुनी काळात ही सांगायची गोष्टी जाऊ द्या. आता पुढं आहे का, याला काय म्हणा? संस्कारतः पवित्र. 4 गोष्टी झाल्या, कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः. आता सांगतो 5वी, संबंधतः पवित्र. महाराजांचं साधं सोपं प्रमाण देतो, पुनीत केले विष्णुदासी संगे आपोली या दोषी. महाराज सांगतात सहवासामध्ये आल्यानंतर त्या एखादा दोषी जरी असला तरी त्याच्या ठिकाणी पवित्रपणा निर्माण होतो. आता किती उदाहरणं या संबंधाने देता येतील. जरा पुढं बोलतो, कोणीही संतांच्या सहवासात येऊ द्या, जे जे येतील त्यांना आपण सारिके करीत येतात का? अहो मला सांगा, आजा मिळा आपण आता भागवतामध्ये महाराजांकडून ऐकतोच, तो जर संतांच्या सहवासामध्ये आल्यामुळेच पवित्र झाला ना, त्याचा जो पवित्रपणा सांगितला जातो तो ऋषींच्या सहवासात आल्यामुळे सांगितला ना. जाऊ द्या, रेडा म्हणजे काय असतो तसं काही फार महत्त्व असतं का? पण त्या रेड्याची समाधी आळेफाट्याला आहे का नाही आज? बरं जरा पुढं जाऊ द्या. मी तर म्हणतो हे सगळे सजीव होते, होता तुमची कृपा पशु बोले वेद. बरं ठीक आहे, याहीपेक्षा थोडं पुढं बोलतो, ज्ञानोबरांची कृपा झाल्यानंतर पशुवेद बोलतो, याच्यात नवल नाही. ज्ञानोबरांची कृपा झाल्यानंतर चालविली जडविली. किती विशेष आहे मला सांगा. आपण वारकरी मंडळी आहोत, आळंदीला आल्यानंतर नाही ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन झालं तरी आम्ही त्या चौकात जातो, जी भिंत चालवलेली आहे त्या भिंतीच्या पाया पडतो आणि भिंतीच्या पाया पडल्याबरोबर आपण काय म्हणतो, वारी पोच झाली, ज्ञानोबरांच्या पाया पडलो. आजही 700 वर्ष झालं त्या भिंतीला जो पवित्रपणा आलेला आहे याचं कारण काय? संबंधतः पवित्र आहे. जरा पुढं आहे का, तुकोबार आहे. अहो डोंगर दगडाचाच असतो, पण तुकोबारांचे पाय लागले की तो डोंगर राहिला नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. आपली वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, आजही त्या डोंगरावरची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, याला काय म्हणा? संबंधतः पवित्र. विठ्ठल कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः. आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगायचा आहे, स्वरूपतः. स्वरूपतः पवित्र कशाला म्हणायचं? पवित्र शब्दातून अर्थ सांगतो. जरा पवित्र शब्दाचा जरा विग्रह करा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने. पवी अधिक त्र बरोबर पवित्र आहे की नाही?
पवी अधिक त्र बरोबर पवित्र. याच्यातला पवी म्हणजे काय तर पवी या शब्दाचा अर्थ आहे वज्र. आणि लक्षार्थ काय सांगितला, पवी या शब्दाचा लक्षार्थ सांगितला अज्ञान. पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र, पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. राहिलं त्रायते नामतन्न असे न रक्षती. या अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्यांना म्हणायचं पवित्र. विठ्ठल 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 मी का सांगायला लागलो हे सगळं. संत कसे आहेत, पवित्र आहेत. पवित्र हा 6 पद्धतीचा विचार करा. पुढचा मुद्दा घ्या, सोवळी. सोवळी म्हणजे काय, सोवळी या शब्दाचा अर्थ काय. आपल्याकडे गावाकडे ग्रामीण भाषेमध्ये सोवळं म्हणतात, त्याला एकदम सोवळी असा शब्द नीट वापरला जात नाही, सोवळं म्हणतात. सोवळी या शब्दाचा अर्थ काय करायचा ऐका. मी 2-3 अर्थ महाराजांचेच केलेले सांगून पुढे जातो, वेळ जास्त घेत नाही. पहिला अर्थ असा आहे, महाराजांचंच प्रमाण पहा. आता हे सोवळी झाले त्रिभुवन विषमदोहोनी सांडी येले. सोवळी कशा म्हणा, विषमता निघून जाणं याला सोवळी म्हणा. एक नाही, आणखीन एक अर्थ सांगतो. महाराजांचं प्रमाण पहा. नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. विटाळ निघून जाणं याला सोहळं म्हणा. किती अर्थ झाले, 2. विषमता नाही, विटाळ नाही, आणखीन एक अर्थ सांगतो. महाराजांचे शब्द आहेत, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. महाराज सांगतात उपाधी रहित होणं याला सोहळं म्हणा. 3 अर्थ. या 3ही पेक्षा आणखीन एक 4था अर्थ सांगू ऐका. महाराज सांगतात सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. विठ्ठल विषमता निघून जाणं त्याला सोवळी म्हणा. विटाळ निघून जाणं त्याला सोवळी म्हणा. उपाधी निघून जाणं त्याला सोवळी म्हणा. जरा पुढं सांगू, देवाने आपला स्वीकार करणं याला सोवळी म्हणा. देवाने आपला स्वीकार केला की बस त्याच्यासारखं सोवळं जगात कोणीच नाही. रामायणामध्ये रामचंद्र प्रभू ज्यावेळेस वनवासाला निघाले त्या सगळ्या ऋषी लोकांचं असं म्हणणं होतं, शबरी नावाच्या भिल्लनीने तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय. काय करायचं शुद्ध करण्याकरता, अशुद्ध झालंय ना. तेवढ्यात रामचंद्र प्रभू आलेले कळाल्यानंतर सगळे ऋषी लोक प्रभू रामचंद्रांकडे गेले. नमस्कार झाला. प्रभूने विचारलं बरं चाललंय का. म्हटले बरं आहे, फक्त एक काम करा. म्हटले काय. तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय, तुम्ही आमच्याबरोबर चला आणि त्या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श करा, म्हणजे तळ्यातलं पाणी शुद्ध होईल. प्रभूंनी सांगितलं मी यायची गरज नाही. म्हटले यावं लागेल. नाही म्हटले तुम्ही एक काम करा. प्रभूंनी सांगितलं ऋषी लोकांना तुम्ही एक काम करा. म्हटले काय. काही नाही, त्या तळ्याच्या जवळ एक झोपडी आहे, माहीत आहे का तुम्हाला. म्हटले हो माहिती आहे. त्या झोपडीमध्ये शबरी नावाची एक भिल्लनी राहते, माहीत आहे का. ऋषी लोकांनी सांगितलं आम्हाला माहिती आहे, पण तुला कसं माहिती आहे सगळं. म्हणजे माहीत आहे. मग प्रभूंनी सांगितलं एक काम करा, तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या, त्या शबरीकडे जा, त्या शबरीच्या पायाची पूजा करा आणि ते तीर्थ तळ्यातल्या पाण्यात आणून टाका. तुमचं तळ्यातलं पाणी शुद्ध झालं म्हणून समजा. सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. विठ्ठल संत पवित्र आहेत, संत सोवळी आहेत. पवित्र सोवळी. पवित्र शब्दाचे 6 अर्थ सांगितले, सोवळी शब्दाचे 4 अर्थ सांगितले. आता पुढं असा आहे पवित्र सोवळी. पुढं काय, एकतीच भूमंडळ. हा जो एक शब्द आहे का नाही तो खूप महत्त्वाचा आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं. माझं बोलणं लक्षात आलं का. पहा देहबोलीकडे बघा म्हणजे कळेल. हा एक शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का हा एक शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा. करायचं काय. बसलेली माणसं बऱ्याचदा मनातल्या मनात म्हणतील तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त वेळेवर सोडा. अगोदरच पावसाने काय हाल केले ते आम्हाला माहिती आहे. असं तुम्ही म्हणत असाल असा माझा गैरसमज आहे. तुम्ही म्हणत नाही असं. हां, मी आपल्याला माहीत आहे याचा थोडासा शब्दच्छल मी जी करायला लागलो आहे याचं कारण आहे. मला माहीत आहे एवढं मोठं नियोजन आमच्या या सगळ्या परिवाराने केलं, पण शेवटी निसर्गाच्या गोष्टी आपल्याला निसर्गाच्या बाजूनीच घ्याव्या लागतात. पण मी त्यापेक्षा पुढं बोलतो. तसं बघायला गेलं तरी असं घडलं तरी काय, उलट मारुतीरायांनी जास्त जवळ केलं ना आपल्याला, असं म्हणायला काय हरकत आहे. कधी कधी वाईटात चांगलं शोधायचं ते हे शोधायचं असतं ना. हनुमंतरायांनी असा विचार केला असेल फार लांब जाऊन कीर्तन करू नको,
जरा इथं येऊन कीर्तन कर, असं केलं असेल हनुमंतरायांनी. बरं, समाज आहे तिथं आहे बघा, बाहेर गच्च भरलेलं आहे सगळं. म्हणजे समाजाची उपस्थिती त्या मानाने एवढी प्रतिकूलता असून सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीने समाजाची उपस्थिती आहे. मला असं वाटतं की हे कशाचं देतं काय, अंतःकरणातून एखादी गोष्ट केली की याचा परिणाम काय होतो याचं हे देतं काय. मी शरदरावांच्या सगळ्या श्रद्धेला अगदी लाखपटीने या ठिकाणी किंमत देतो. कारण त्यांच्या ह्या उत्सवाची तयारी जवळजवळ 1 वर्ष झालं ते करत आहेत. तसं तर 3 वर्ष झालं चालूच आहे त्यांचं नियोजन. पण आमच्या ज्या तारखा घेतल्या, वर्षापासून तारखा घेऊन सातत्याने संपर्कात राहायचं, सातत्याने पत्रिका पोहोच करायची किंवा सगळ्या गोष्टी बघायच्या. आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या गावामध्ये सगळे संत महंत यावेत, ज्ञानदान, नामदान आणि अन्नदान मोठ्या पद्धतीने घडावं. मला असं वाटतं की इतकी उदात्त हेतू जर असेल तर त्याला वेगळा आईचा आशीर्वाद मिळावा असं म्हणायची गरजच नाही. तो मिळालेला काही आशीर्वाद असे असतात की ते मिळालेलेच असतात. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात एक उदाहरण आहे. ते जेव्हा परदेशामध्ये निघाले, जात असताना शारदा मातेकडे गेले, आपल्या सद्गुरूंच्या मातोश्री त्यांच्याकडे गेले, शारदा मातेकडे गेले आणि म्हणायला लागले की आई, मी सर्व धर्म परिषदेकरिता अमेरिकेला निघालो आहे, मला आशीर्वाद द्या. शारदा माता स्वयंपाकघरात काम करत होत्या. तिथे ते एक चाकू पडलेला होता. शारदा मातेने सांगितलं, त्यांचं नाव पूर्वीचं नरेंद्रात ते जाऊ दे, तेवढा तो चाकू आणि इकडं म्हटले, मग बघू आशीर्वादाचं. स्वामी विवेकानंदांनी तो चाकू उचलला, पण कसा उचलला? बहुतेक आपण कसा उचलतो, मुठीची बाजू आपल्याकडे असते आणि टोकाची बाजू पुढं असते. आपण चाकू उचलताना असंच देतो, आपण असंच देतो. त्याचं कारण आहे, बऱ्याचदा आपल्याला जी चाकू मागते ती आपली बायकोच, त्यामुळे तेच योग्य असते. आपण चाकू देतो ते असंच देतो. पण इथं मागितलंय कुणी? आईनं. स्वामी विवेकानंदांनी मात्र तो चाकू उचलताना जी टोकाची बाजू आहे ती आपल्या हातात घेतली आणि जी मुठीची बाजू आहे ती पुढे केली. ऐका, टोकाची बाजू हातात घेतली, ते रक्त निघायला लागलं, स्वामींनी काही पाहिलं नाही. पण मुठीची मऊ बाजू मात्र शारदा मातेंकडे केली. शारदा मातेने ती मुठीची बाजू अशी चाकूच्या हातात धरली आणि शारदा मातेने स्वामी विवेकानंदांना एकच वाक्य सांगितलं, जो दुःख स्वतःकडे घेतो आणि सुख दुसऱ्याला देतो त्याला वेगळा आशीर्वाद द्यायची गरज नसते, तो आशीर्वादाला प्राप्तच झालेला असतो. मला वाटतं या प्रकारातले शरदराव आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्याला किती जरी त्रास झाला तरी आपल्या गावाला आणि परिसराला चांगलं ऐकायला मिळावं, आपल्या गावाला आणि परिसराला अन्नदान घडावं, ही आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असलेली तळमळ ही वाखाणण्याजोगी आहे. मला म्हणून या अभंगाचा विचार करताना मला शेवटच्या चरणाकडे यायचं आहे. तो का म्हणे, देवा त्यांची केली पावे सेवा, याच्यावर मी बोलणार आहे. फक्त त्याचा दागा घेत असताना मी पहिल्या चरणापासून जो विचार मांडायला लागलोय, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. तर त्यातल्या त्यात अशी गंमत आहे की अशा किती जरी प्रतिकूलता आल्या, मला बाकीचं माहीत नाही, पण माझ्यावर तर काहीच परिणाम होत नाही, कधीच होत नाही महाराज. म्हणजे गुरुजींना माहीत आहे की वाळवंटामध्ये कीर्तनं करत असल्यामुळे पाऊस अंगावर पडला काय आणि मंडपावर पडला काय त्याचं काही घेणं देणं नसतं. माईकला आवाज असावा काय आणि नसावा काय, काही त्याचा संबंध येत नाही. याचं कारण असं असतं महाराज, कारण अधिष्ठानापुढे जी असते ती सेवा असते. हा कीर्तनाचा कार्यक्रम नाही, ही कीर्तनाची सेवा आहे. आपल्याकडे प्रक्रिया अशी सांगितली जाते, मानवी जीवनात अधिष्ठान असावं, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. विठ्ठल मला मुद्दा आपल्याला मांडायचा होता, संत कसे आहेत? पवित्र आहेत. संत कसे आहेत? सोवळी आहेत. आणि संत कसे आहेत? एक तीच भूमंडळी. एक हा शब्द वापरला. मी आपल्याला व्याख्येच्या माध्यमातून, प्रक्रियांच्या माध्यमातून बोलतो, ऐका. अज्ञान निवृत्त करतात म्हणून संत पवित्र, विकार घालवितात म्हणून संत सोवळी, आणि जगाचा उद्धार करतात म्हणून संत एक. हा एक शब्द उद्धाराच्या दृष्टीने अवच्छेदकाच्या भाषेत बोलू. अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संत पवित्र, विकाररहितत्व अवच्छेदकाने संत सोवळी, आणि जगदोद्धारकत्व अवच्छेदकाने संत एक. म्हणून पवित्र, सोवळी,
एकतीच भूमंडळी. महाराज सांगतात एवढ्यावर संतांचं लक्षण राहत नाही. हे संत कसे आहेत? अभंगाचं दुसरं चरण. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठाला 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 या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो. संत कसे आहेत? पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहेत. दुसरं चरणामध्ये महाराजांचे शब्द असे आहेत, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. संत कसे आहेत? ज्यांच्या आवडीचा देव झालेला आहे असे संत आहेत. बहु आवडसी जीवापासून या किंवा विषय येतो त्यांचा, झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी स्थिती ज्यांची आहे त्यांना संत म्हणा. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. अखंडित प्रेमभाव. इथला अखंड शब्द दोन अर्थाने घ्यायचा बरं का. एक अखंडित म्हणजे सतत, आणि दुसरं अखंड या शब्दाचा अर्थ परमात्मा. त्या परमात्म्यावर असलेला प्रेमभाव ज्यांच्या ठिकाणी आहे ते संत. विठ्ठल अखंड म्हटलं की भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही. पुन्हा वेदांताचा विचार पुष्कळ करता येण्यासारखा आहे. महाराज सांगतात ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे संत आहेत. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराज सांगतात व्यवहाराच्या दृष्टीने ते संत कसे आहेत? तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. महाराज सांगतात किती संत असे आहेत भाग्यवंते. भाग्यवंत नाही, भाग्यवंते. का भाग्यवंते म्हटलं? ऐका,
सगळी भाग्य त्यांच्याजवळ. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मीजे याची लागी, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. सगळी भाग्य त्यांच्याजवळ. एवढंच नाही, ऐश्वर्य किती, सरते पुरते धनवित्ते, संत ऐश्वर्य संपन्न आहेत. एक वाक्य सांगू, आपण रोज तुकोबरायांनी ज्ञानोबराचं केलेलं वर्णन ऐकतो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले. एका गावामध्ये मी सांगितलं, कीर्तन झाल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे पायासुद्धा पडायला आला नाही. तिकडल्या तिकडं आळंदी गाठली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन केला आळंदीतून, महाराज तुम्ही सुद्धा खोटं बोलावं का? म्हटलं काय झालं? अहो आळंदीत तास झालं शोधतोय पण सोन्याचा पिंपळ सापडे ना की, सोन्याचं पान सापडे ना, पिंपळ कसं काय? महाराज लोकांनी सुद्धा खोटं बोलायचं असतं. मी म्हटलं तुला बरंच उशिरा कळालं आम्ही खोटं बोलतो की. तो म्हटलं अरे बाबा, सोन्याचा पिंपळ बघण्याकरता दृष्टी सोन्याची लागेल, असं जमणार नाही. ते इथला सोना शब्दाचा अर्थ, तिथला पिंपळ शब्दाचे अर्थ हे मला आत्ता वेदांतातून काय आहे ते सांगत राहायचं नाही. पण ऐश्वर्य संपन्न संत आहे एवढं नक्की आहे. सांगतो पुढं. मी आपल्याला आणखीन एक युक्तिवाद करतो, युक्तिवादाने बोलतो. मला सांगा, कधी कधी आपण कीर्तनातून म्हणतो तुकाराम महाराज गरीब होते, दरिद्री होते असं म्हणतो. पण मला एकच युक्तिवाद करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबाराय जर माघारी पाठवत असतील तर याच्याकरता माणूस किती श्रीमंत लागतो याचा विचार करा. किती श्रीमंत लागेल? नको म्हणण्याकरता फार धाडस लागतं महाराज. कळालं का तुम्हाला बोलणं? नाही कळालं तर दुसरं सांग का. समजा एखाद्याने आपल्याला पाकिट दिलं, नको म्हणा, दाखवा बरून, धाडस लागतं त्याला फार. सर्वसामान्य माणसाचं काम नाही महाराज. नको म्हणण्याकरता फार धाडस लागतं महाराज. असं होत नाही महाराज. पण तुकोबारायांनी नको म्हणणं याचा अर्थ काय झाला? तुकोबाराय काय कवीसा ऐश्वर्य संपन्न का महाराज? आणि म्हणून सरती पुरती धनविद्ये. एकनाथ महाराजांचं तर चरित्र आम्ही सांगतो असं की आलेल्या श्रोत्यांना ते साखर देत होते असं चरित्र सांगितलं, पुरणपोळीचं जेवण देत होते असं आपण त्यांचं चरित्र सांगतो. ठीक आहे, या दृष्टीने आपण विचार केला तर संत कसे आहेत? तिचं भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये. काय काय झालं आत्तापर्यंत बघा. पहिल्यापासून सांगतो. संत कसे? पवित्र सोवळी एक. संत कसे? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. संत कसे? तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये. आणि मग सरते शेवटी महाराज म्हणायला लागले, अशा संतांची सेवा केली की ती देवाला पोच होते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. देवा तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. ज्यांची केली पावे सेवा, ज्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता
त्यांची सेवा केली देवा पावे. अन्वय करायचा असेल असा करा. त्यांची सेवा केली देवा पावे. त्यांची म्हणजे कोणाची? या तीनही चरणामध्ये ज्या संतांचं वर्णन केलं त्यांची. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी त्यांची. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव त्यांची. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते त्यांची. सेवा केली देवा पोहोच होते. एक वाक्य सांगतो. तो का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, नीट ऐका. आपण संतांची सेवा केली म्हणजे देवाला पोहोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा केली की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो, याच्यात नवल नाही. संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. महाराज सांगतात त्यांची सेवा ही देवाला पोहोच होते. आपण आपल्या दैवतांची सेवा करणं म्हणजे काय? आपल्या घरात असलेल्या साधूंची सेवा करणं, आपल्या सद्गुरूंची सेवा करणं, आपल्या आईवडिलांची सेवा करणं हे पांडुरंगाला पोहोच होते. असाच जणू काही निर्णय महाराजांनी या अभंगातून दिलेला आहे. वैकुंठवासी इंदुबाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. त्यांचे पती आदरणीय बालाजीराव इथं आहेत, त्यांची मुलं इथं आहेत. विशेष करून शरदरावनी हा ठास केला की आपल्या आईची पुण्यतिथी ही भव्य दिव्यतेने साजरी व्हावी. श्रीमद भागवत कथाज्ञान यज्ञ सोहळा इथं चालावा आणि महाराष्ट्रातली सगळीच पूजनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित राहावी. विशेष करून आज महाराजांची कथा. आपल्या संप्रदायामध्ये पालमकर महाराजांचं घराणं हे एक अत्यंत दिव्य घराणं, एक सत्वशील घराणं. आणि या घराण्याचे अध्वर्यू माझे अत्यंत जीवलग आदरणीय पूज्य श्री सखाराम महाराज यांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवत कथाज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी चालवित आहात. या उत्सवामध्ये मागे 3रा दिवस आहे. मागे काल प्रमोद महाराज येऊन गेले, परवा माऊली येऊन गेले, उद्या सकाळी परमादरणीय श्रद्धेय चैतन्य महाराज आहेत, नंतर पुढं उमेश महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, शेखर महाराज आहेत. असे अनेक मंडळी या उत्सवामध्ये. हे कधीकधी आश्चर्य वाटत असेल पत्रिका बघूनसुद्धा, या महाराज लोकांच्या तारखा मिळवण्याकरता यांनी काय काय केलं असेल हा विचार करण्यासारखा आहे एरवी. परंतु त्यांच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा आणि त्यांच्या अंतःकरणात असलेलं प्रेम मी फक्त यांच्याकरता एकच प्रमाण देईल. सुखे येतो घरा नारायण, एवढंच प्रमाण देईल यांच्याकरता. सुखे येतो घरा. स्वतःहून ही सगळी मंडळी आज पाथरवाडीसारख्या या गावामध्ये, मला माहीत नाही गाव किती मोठं आहे कारण पावसाचंच आलो आहे त्यामुळं मला माहीत नाही गाव किती मोठं आहे, काय आहे, काही नाही माहीत. पण एवढ्या या गावामध्ये या उत्सवाचं आयोजन आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त केलं. आपण मातृदेवो भव मानणारी आपली संस्कृती आहे. आपण आईला पूज्य मानणारी आपली सगळी संस्कृती आहे. अंतःकरणामध्ये भागवतामध्ये एके ठिकाणी फार गोड कथा येऊन जाते. असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना 12 वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर निघाल्यानंतर प्रत्येकजण पाया पडत होता. सांदीपानी ऋषी आशीर्वाद देत होते, विजयी भव, यशस्वी भव, धनवान भव. त्याच रांगेमध्ये भगवान होते आणि भगवान असे पाया पडणार. पडल्याबरोबर सांदीपानी ऋषींनी असा आशीर्वाद देण्याकरता हात वर केला. तेवढ्यात ऋषींच्या लक्षात आलं, अरे अरे हा तर परमात्मा आहे. वर घेतलेला हात खाली घेतला. भगवंतांनी सांगितलं, गुरुजी मी पाया पडलोय, आशीर्वाद द्या ना. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, मी तुला काय आशीर्वाद देणार, कारण मी जो आशीर्वाद देतोय ते तुझ्याजवळ अगोदरच आहे. आई का यशस्वी अवदार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती. मी काय आशीर्वाद देणार. उलट कृष्णा तुझ्या आशीर्वादानंच माझा आश्रम चाललाय बरा, बरोबर आहे, मी काय देणार. भगवंतांनी सांगितलं, मला माहीत नाही, मी पाया पडलोय, आशीर्वाद द्या. मी काय देणार बाबा, नाही द्या. शेवटी सांदीपानी ऋषींनी सांगितलं, एक काम कर कृष्णा, तुला काय आशीर्वाद मागायचा आहे तू तुझ्या तोंडाने तू माग, मी फक्त तथास्तु म्हणतो. हो. भगवंतांनी विचारलं, गुरुजी मी मागेल ते द्याल, द्यायचं ठरलंच नाही, उगं हो म्हणायचं आहे म्हटले. मी कुठं देणार म्हणले, मी काही तुला देण्या इतकं माझं सामर्थ्य आहे का. आता ऐका काय आशीर्वाद मागितला.
भगवंतानी दोन्ही हात जोडले आणि संदीपानी ऋषींना सांगितलं, गुरुजी आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या, मातृहस्तेन भोजनम. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या आईच्या हातचं भोजन करावं एवढाच मला आशीर्वाद द्या. याला म्हणायचं मातृदेवो भव. ही मानणारी संस्कृती आहे. आपल्या आईविषयीचा नितांत प्रेम व्यक्त करणारी ही संस्कृती आहे. आणि म्हणून त्याच संस्कृतीचा एक भाग म्हणून आज या परिवाराने आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या भव्य दिव्य सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलं. आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज आरू या ठिकाणी कालच आलात वाटतं का परवा, पहिल्या दिवसापासून तुम्ही हजर आहेत. हे विशेष आहे महाराज. म्हणजे त्यांना त्यांची स्तुती केलेली आवडत नाही याची मला जाणीव आहे. पण मी अनेक वेळेला सांगतो, आता हनुमंत महाराज आमचे गंगथडी इथं आहे, आपण सगळी मंडळी आहात. मी काही वेळेला आळंदीला खास आरू महाराजांना ऐकण्याकरता म्हणून पंढरपूर आळंदीला जात होतो. आरू महाराजांना ऐकण्याकरता एक आपल्या संप्रदायातले एक भलं मोठंच्या मोठं भव्य दिव्य अशा पद्धतीचं नाव आहे. मी थोडं पुढं बोलेल, एखाद्या वेळेस खटकेल कोणाला, पण 50-50-100 वर्षानंतर जेव्हा संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या सगळ्या मंडळींची नावं त्याच्यात असतील. इतकी मजबूत माणसं आहेत, इतकी मजबूत माणसं. कारण संप्रदायाच्या पेरणीमध्ये आणि संप्रदायाच्या भूमिका भक्कम करण्यामध्ये रात्रंदिवस प्रवास करून या भूमिका हरिभजने हे ढवळीले जग या नयाने भक्कम करणारी ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी आदरणीय आमच्या शरदरावनी आपल्या गावामध्ये यावीत. बाकी ही परिसरातली भजनी मंडळी आहेत, नित्य माझा संबंध असलेली मंडळी आहेत. या सर्वांना ज्ञानोबाराय तुकोबारांचे अखंड आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावेत अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. जरी पावसाची प्रतिकूलता आपल्याला जाणवत असली तरीसुद्धा शेवटी आपल्याकडे नियम असा सांगितला जातो, पडता जड भारी नियमांना टळे निर्धारी. ही स्थिती आहे. विकलो तो सेवे जीवे एका भावे एकविध. आणि म्हणून नियम आपला मोडायचा नाही या दृष्टीने आपण सगळेजण इथं उपस्थित आहात. पुन्हा एकदा ही सेवा ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी, भगवान हनुमंतरायाच्या चरणी ही सेवा समर्पित करू. यांनी याच ठिकाणी थांबू. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडली कवरदा हरी